अभिषेक ट्रॅव्हल वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. बाय द वे मी आज चाललो आहे अलिबागला. ॲक्च्युअली फॅमिली पिकनिक काढले. ही गाडी आहे आणि ही माझी गाडी, ही वाली जी आहे रेडवाली. ओके, तर बाय द वे आम्ही आज चाललो आहे अलिबाग ट्रिप. आणि कॉन्सिडन्स असा झाला की पहिलं ट्रिप आमची कपल ठरलेली. तर अचानक आठवड्याभरात आम्ही डिसाईड केलं की फॅमिली ट्रिप करूया, कारण हॉटेलमध्ये एक फॅमिली रूम ॲवेलेबल होती. त्याच्यामुळे फॅमिली आमची चालली आहे बाय द वे ह्याला अलिबागला. ओएसिस हॉटेल म्हणून आहे पुढचा स्टे. बाय द वे इथून निघणार आम्ही कल्याण मार्गे अलिबागला. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर जरा लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला अजून नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला मजा आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय द वे पुढचं डेस्टिनेशन आहे आपलं अलिबाग. अलिबाग एक पुढचं डेस्टिनेशन आहे आणि बाईकने चाललं आम्ही बाय द वे. आणि पुढचा प्रवास डेस्टिनेशन अलिबागमध्ये काय एक्सप्लोअर करण्यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टी काय आहेत त्या बघूया आपण. आणि त्यानुसार पुढचा प्रवास स्टार्ट करतो आहे बाईकने. आणि गणपती बाप्पा मोरया. नागाव बीचला पोचलो आम्ही बाय द वे. पुढचं बाय द वे डेस्टिनेशन आहे रेवस. सध्या आम्ही गावी पोचलो ऑन द वे. आणि त्यातलंसुद्धा तर पुढचं बाय द वे रेवसला आणि मार्गस्थ होतो. बाय द वे अक्षय बीचच्या इथं ही आमची प्रॉपर्टी आहे, म्हणजे इथे आम्ही स्टे करतो बाय द वे. ओएसिस म्हणून रिसॉर्ट आहे नाव. तर त्या प्रॉपर्टीच्या एंट्रन्समध्ये आपण बाय द वे चाललो आहे. खूप चांगली अशी प्रॉपर्टी आहे. सध्या थोडंसं रिनोव्हेशनचं काम चाललं आहे त्यांचं फ्रंटचं. तर आपण खूप लवकर आलं मला असं वाटतं आहे, कारण सध्या चांगली झाडेसुद्धा लावलेली आहेत त्यांनी. तिथे नारळाची झाडं लावले आहेत, आंब्याची झाडं वगैरे. ठीक आहे. आणि ही माझी बाईक
वगैरे तिथे लावले. प्रॉपर्टीचं छान असा एन्व्हायरमेंट आहे आणि झाडी चांगली असल्या कारणाने इथं थोडंसं नेचरनेस आहे. थोडंसं काम चाललं आहे यांचं सध्या. आपण बाय द वे रूममध्ये शिरूया, बघूया रूमचं. डॉर्मेटरी रूम म्हणजे फॅमिली रूमचं एन्व्हायरमेंट कसं ओपनच ठेवलं आहे. तर हे आहे बाय द वे चिकूचं झाड. इकडे जे आहे ते हे चिकू लावलं दिसत असेल. एक चिकू हे असायची एक आहे. हो बघा इकडे आपण बाय द वे एंट्रन्स करूया. डोरमेटरी रूम म्हणजे फॅमिलीची रूम आहे. पूर्ण मोठीच्या मोठी आवड आहे. ही आहे फॅमिली रूम त्यांची. फॅमिली रूममध्ये हा एक बेड आहे. किंग साईज बेड आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि हा एक किंग साईज बेड आहे. त्याबरोबर ACची सुद्धा सुविधा दिलेली आहे त्यांनी. आणि उत्तम अशी सोय आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये काही ठिकाणी कपाट नसतात जास्त करून. त्यांनी कपाटाची सुद्धा सोय करून ठेवलेली आहे. इथे कपाटाची सोय चांगलं आहे. लावण्यासाठी खूप कोणत्या सुद्धा आहे यावाल्या. टॉयलेट बघूया आपण. टॉयलेट पण खूप स्वच्छ आहे, चांगलं आहे एकदम छान. साफसुथरं चांगलं आहे त्यांना असं. नंतर जाऊया आपण कपल रूमचं आहे. म्हणजे कपल्स लोकांसाठी जर तुम्ही तिघ जण असेल किंवा म्हणजे तुम्ही तुमची वाईफ आणि लहान मुलगा कोण तुमचा, तर त्याच्यासाठी सुद्धा रूम अवेलेबल आहे इथे. हे बाय द वे जेवणाचं मेस आहे. तुम्ही पार्टीसुद्धा करू शकता या ठिकाणी. आणि अजून एक फॅसिलिटी अशी आहे ह्या रिसॉर्टची की ह्याचंसुद्धा पूलसुद्धा आहे. एक 4 फुटाचा पूल आहे बाय द वे. आणि एक बेबी पूल आहे. म्हणजे लहान मुलं असतील तुमची त्याच्यासाठी सुद्धा हे पूल. आणि स्वच्छ आहे बाय द वे. खूप जवळून बघा, खूप स्वच्छ असं रूम आहे. आता जाऊया बाय द वे कपल रूम आहे. आतमध्ये श्रद्धा बसली असेल आतमध्ये. तर हे कपल रूम आहे. TV पण चालू आहे. वाव. श्रद्धा यूट्यूब चालू केलं आपण. यूट्यूबवरती TV चालू आहे ना. आणि हे बेड आहे. ॲक्च्युअलमध्ये एक कपल रूम थोडंसं चांगलं आहे. म्हणजे छान असं ठेवलं आहे टाईल्स वगैरे. आणि गिझरसुद्धा आहे त्याचा. TV सुद्धा आहे तुम्हाला. आणि खास करून ह्याला पण AC रूम आहे. ही वाली जी आहे ती. तर खूप चांगला असं रिसॉर्ट आहे. तुम्ही जर आपला बीच अक्षी बीचला आला तर OSS म्हणून रिसॉर्ट आहे. तर तुम्ही तिथे येऊ शकता. बुकिंग ऑनलाईनसुद्धा आहे मेक माय ट्रिपवरती. आणि ऑफलाईनसुद्धा आहे. मी नंबर टाकेन ह्याच्यावरती. तुम्ही त्याच्यावरती सुद्धा बुक करू शकता. माझ्याकडे नंबर आहे ह्या रिसॉर्टचा. मी तिथे मेन्शन करेन नक्कीच. आणि मला खास करून लहान मुलांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी बी पूल जास्त आवडला. खूप एन्जॉयबल. आणि लवकरात लवकर जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अभिषेक ट्रॅव्हल बोल म्हणून. बाय. मी पण येत आहे काय.
येतात तर मी नाही येते. जाऊ द्या, काढा तुम्ही. मागे राहणार मी उभी राहते. तुमचा काढते या. जा जा, काय नाही करत. काय झाला? चालू कर पप्पा, फोटो काढतो. मी पण उभी राहते. पुढचा प्रवास आशी बीच म्हणून आहे. त्याच्यासाठी आम्ही चालतो आहे आशी बीचला. पूर्ण फॅमिलीच चालतं आशी बीचला जायला. तर पुढचा माहिती आहे आशी बीच. ग्रीनरी खूप चांगली आहे. नारळाची सुपारीच्या बागा लावलेल्या आहे इथे. आणि तर पुढचा प्रवास माहिती आहे मी आशी बीच. आपण आशी बीचला पोहोचलो. पार्किंगची सुविधा आहे, फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे. आणि पार्किंगसाठी पैसे लागत नाही पहिले. पार्किंगचं ॲक्च्युअलमध्ये खूप ठिकाणी लोक पैसे घेतात, म्हणजे खास करून बीचसाठीला लोक येतात म्हणून. पण इथे पार्किंगची सुविधा फ्री आहे. प्लस खूप सारे स्टॉल्ससुद्धा आहेत जेणेकरून तुम्हाला खाण्यापिण्यासाठी काय लागेल तर इथून येऊ शकता.
अक्षय बीचला आलेलो आहे मी. आज सकाळचे 7 वाजता आम्ही निघालो. थोडं मॉर्निंगला मॉर्निंगचं थोडंसं ॲक्च्युअलीमध्ये घरच्यांना थोडे फोटो पण काढायचे होते. बाईकसुद्धा आणली मी माझी. घरच्यांना फोटोसुद्धा काढायचे होते आणि सकाळचे ॲक्टिव्हिटीज काय ते बघायचं होतं खास करून. तर इथे बनाना राईडसुद्धा आहे काशी बीचला. अक्षी. तर बाय द वे अक्षी बीच खूप स्वच्छ आहे आणि खूप ॲक्टिव्हिटीज घेण्यासारख्या आहेत बाय द वे, जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांना इकडे आणून स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करू शकता. म्हणजे कोणते वॉटर ॲक्टिव्हिटीज जे असतात, बनाना राईड्स आहेत, हॉर्स राईड आहे आणि पाण्यातली जी ही असते बाईक तीसुद्धा अवेलेबल आहे इकडे अक्षी बीचला. खूप शांत असा बीच आहे. सनसेटसुद्धा खूप छान दिसते. आणि थोडा पुढे जाऊया आपण आपल्या गाडीकडे. ॲक्च्युअलीमध्ये की गाडी घेण्याचं आणि बाईक घेण्याचं रिझन असं आहे की आम्ही 9 जणच होती. 3 छोटे आणि 6 मोठे. मी बोललो बाईक माझी घेतली आणि एक कार घेतली. कार फॅमिलीमधली आहे, तर जेणेकरून की सोयीस्कर होते आणि फिरायला बरं पडते. जास्त करून माझी बाईक आहे आणि ही कार आहे.